गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण
हरी वेद हरि जय जय राम जय जय राम राम हरि जय शिरे सहात दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत शिरे सहात शिरे सहात आखे धोळी पुढे श्वास आखे धोळी पुढे श्वास आखे धोळी पुढे श्वास आखे धोळी पुढे श्वास नित्य दान 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 चक्र गदा शंख चक्र गदा चक्र गदा शंख चक्र गदा पायी खडा वागर गती 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 आजे धोळी जाना धोळी जाना आजे धोळी काठे धोळी नित्य दान नित्य स्नान नित्य दान नित्य स्नान नित्य दान नित्य दान नित्य दान नित्य स्नान नित्य स्नान माथा शोभे जटा मारा शोभे जटा घरी माथा शोभे जटा मारा शोभे जटा घरी अंगी विभूती सुंदर 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 साथे जोडी जोडी स्वाना जोडी साथे जोडी जोडी स्वाना जोडी जोडी नित्य दान नित्य स्वान 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 सुता दिगंबर सुता दिगंबर मणि दिगंबर तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार दासे भेटे पुढे स्वामी
दया माझे दंडवत पाचे झोडे स्वान पाचे झोडे आता
काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान शंख चक्र गदा हाती पायी खडा वागरगती काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान तुका म्हणे दिगंबर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा तुकाबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी तुकाबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी चक्रय जननी देवाची आजत्रय जननी देवाची आजत्रय जननी देवाची ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान जटाधरं पांडुरंगम शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे काषाय वस्त्रं करदण्डधारिणं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं शङ्खचक्रं गदा दत्तात्रेय नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यमोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची याद दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार त्या कृपा झाले कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन्यं महङ्काल ओंकारममलेश्वरं परल्यं वैजनाथं च डाङ्किन्यां भीमाशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबके गौतमी तटे अतुलित बलधामं
हेम शैलभदेहम तनुजवन कृशानुम ज्ञानिनामाग्रगण्यम सकल गुणनिधानम वानराणां मधीशम रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि मंगल भावन अमंगलहारी द्रवभूतो दशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम रघुकुलरीत सदा राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम जय 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 हनुमान राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम जय राम काखे झोळ तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्यदा नवीचे स्नान विठ्ठला तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. मायबाप बंधू भगिनी हो, आपण सर्व ज्ञानी आहात. नारद तुंबरू सारखे गायक वादक वारकरी मंडळी भेटली. आज भाग्य आहे की माझ्या आणि अत्यंत वंदनीय प्रातस्मरणीय असे जोग महाराज यांच्या संस्थेतले माझे हरिभक्त परायण अजय महाराज दीपक महाराज कुटे त्यांनी आपल्या प्रेमापुटी इथे आली. चिंता करू नका. रात्री 12-11ला फोन केला. म्हटलं महाराज थोडी फजिती होण्याची संभावना दाट आहे आणि माझ्या दत्ताचा जन्म करायचा. म्हणे माऊली चिंता करू नका. ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही. भेट अजून नाही, अजून बोलणं सुद्धा नाही आमचं. याला म्हणतात खरा वारकरी. विठ्ठल विठ्ठल. माझे महाराज आले, त्यात आमचे आणि गंधर्व साक्षात माझ्याबरोबर कायम महाराष्ट्रावर फिरतात. नवे नवे महाराष्ट्राबाहेर सुद्धा आम्ही गेलो, मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये, तिथेही माझ्याबरोबर असतात. असे आमचे जालंधर महाराज आणि आदी करून सगळी महाराज मंडळी, प्रमोद महाराज, नितीन महाराज, वारुण महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी. आणि अतिशय सुंदर थोडा कार्यक्रम, छोटा कार्यक्रम, पण आनंद वाटतो. आणि जोग महाराज संस्थेतली हजेरी इथे लागली त्यामुळे जास्त आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे प्रसिद्ध संत, संत सम्राट, संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांचा आणि 5 चरणाचा दत्त स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल बाप हो, अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा आहे की माझ्या दत्ताचं स्वरूप माझ्या तुकोबारायांना कसं दिसलं. तुकोबारायांना जे दत्त दिसले ते म्हणता माझ्या दत्ताला 3 शिर आहेत, 6 हात आहे
हो. 3 शिरे 6 हात आणि अशा त्या दत्ताला माझे दंडवत आहे. त्यांनी दंडवत घातले. दंडवत घालतो तो खरा संत असतो. लक्षपूर्वक ऐका. हो. तुकोबारायांसारख्या जगद्गुरु संतांनी दत्ताला दंडवत घालणं ही साधी गोष्ट नाही. याच्याने तुकोबारायांची पातळी वाढली. दत्त महाराज म्हणता माझ्या भक्तासाठी मी छोटा होतो पण माझा भक्त मोठा व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्या स्वरूपात दत्ताजवळ काय हो, एक काखेमध्ये झोळी आहे, पुढे श्वान आहेत आणि नित्य जान्हवीचं स्नान करतात. थोडक्यात वर्णन आहे हे. दत्ताच्या हातात शस्त्र आहेत, 6 हातांमध्ये शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गणपती. आपल्या दिव्य पादुका खडावा इथे आहेत. माझ्या दत्ताच्या पायात, दत्ताच्या चरणावर हो आणि काय आहेत, खडावा आहेत. हो, खडावा म्हणजे त्यागाचं, वैराग्याचं, साधुत्वाचं लक्षण आहे. खरा साधू हा खडाव्यावरून ओळखला जातो. त्याच्या पायातलं असलेलं म्हणजे चरणात आणि त्यांनी त्यांचे चरण कुठे ठेवले आहेत त्याच्यावरून तो साधू ओळखला जातो. लक्षपूर्वक ऐकतो. तर पायी खडावा गणपती आणि दत्ताचं स्वरूप असं आहे, त्यांच्या माथ्यावर जटाभार आहे, जटा आहेत आणि त्या जटा माझ्या जटा पाहून घेतो मी आधी. विठ्ठल विठ्ठल. आणि अंगी विभूती लावलेली आहे, भस्म लावलेला आहे, विभूती लावलेली आहे. त्या विभूतीने शरीर पवित्र होतं. जर तुमच्याकडे कुठे गेल्यानंतर आणि तिथे तुम्हाला स्नानाला जल नसेल, स्नानाला गंगा नसेल, स्नानाची सुविधा नसेल आणि अशा ठिकाणी तुम्हाला तुमचं काय म्हणतात नित्य कर्म करायचं आहे, ध्यान धारणा पूजा अधिक सर्व कर्म, तिथे काहीच नाही आहे. आणि मग आता स्नान कसं होईल? स्नान कसं होईल? कारण स्नानाशिवाय तर पूजा नाहीये. स्नानाशिवाय पूजा नाहीये. हो, स्नानाशिवाय पूजा केलेली जी सकाम पूजा आहे ती स्नान करूनच केली जाते आणि निष्काम पूजा आहे तिला स्नान नसलं तरी चालतं. विठ्ठल विठ्ठल. मग तिथे तिथे काहीच नाही महाराज. पत्रम पुष्पम फलम तोयम. हो, पत्र पण नाही, पुष्प पण नाही, फळ पण नाही आणि मग नाही तर पाणी तरी पाहिजे. पाणी पण नाही. समजा आता पुढे जाऊन जिथे पाण्यावर थांबवलंय माझ्या कृष्ण भगवंताने, जल असेल तरी 2 थेंब जल टाकलं ना तरी तुमची सगळी पूजा झाली, सगळी पूजा. पण जल पण नाहीये. चला आता गीतेच्या पुढे जाऊ, थोडस पुढे जाऊया ना. जिथे जल पण नाहीये तिथे माझे आणि स्मशान प्रेमी माझे भगवंत काय म्हणतात, आदि महादेव आदिनाथ. आणि ते काय म्हणतात, ते म्हणतात जिथे जल सुद्धा नाही तिथे भस्म असेल. भस्माला तर वेळ लागत नाही. एखादी गोरी, एखादं जंगलातलं ते रानगोरी असते तिचं आणि जाळायचं, ते भस्म तयार करायचं, ते भस्म सगळ्या अंगावर लावायचं. तुम्हाला स्नानाच्या 1000 पट पुण्य आहे. विठ्ठल म्हणून माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर. विभूतीला महत्व आहे, भस्माला महत्व आहे आणि ती विभूती सुंदर आहे. मग तुकोबाराय म्हणतात असं जे दैवत आहे, तुका म्हणे दिगंबर. कसं आहे ते? दिगंबर आहे, दिगंबर. त्याचं वर्णन मी सुरुवातीला केलंच. असं दिगंबर, अवधूत दिगंबर जे दैवत आहे ना त्याला माझा नमस्कार. विठ्ठल ऐका, आपलं दरवर्षीच आहे महाराजांचं. कीर्तनाच्या सुरुवातीला दत्त जन्माला यायची घाई करतो. हे दरवर्षीच झालंय. त्याला काय करावं समजलं ना माझी भाषा? पहा बरं, वेळ फार महत्वाची. ही वेळ गेली ना तर मग त्या जीवाचंही खरं नाही, त्या जन्मदात्या आईचंही खरं नाही. सांगा काय? आपण म्हणतो ती आई पण आम्हाला पाहिजे, ते बाळ पण आम्हाला पाहिजे. डॉक्टर म्हणतं बरं की नाही मिळालं, आता वेळेतच जन्म होणार आहे की नाही? तसं आता इथे असं झालंय. सांगा वेळ कमी आहे
आई पण वाचणार नाही बाळ पण वाचणार नाही, काय करायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्यासारखे भाविक भक्त संत सांगतात आई वाचली नाही तरी चालेल आणि बाळ वाचलं नाही तरी चालेल, पण जेव्हा जन्म व्हायचा तेव्हाच होऊ द्या, तोच खरा जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असंच एकदा कैलासामध्ये आणि नारद महाराज नारायण 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 जप करत करत वीणा धारण केला आणि त्रिकारण भजन करणारे माझे नारद आहेत. नारदांनी एकदा विचारलं, कोणाला? भगवंताला विचारलं, परमेश्वरा, की देवा तुम्ही कुठे आहात? नारदांना विचारलं. नारदांनी देवाला विचारलं. देव म्हणतात मी तर सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाशाणी नाही म्हटले देवा, तिथे सर्वत्र आहे हे बोलणं झालं, पण खरं सांगा तुम्ही कुठे आहे? खरंच कुठे असतात सांगा. देव म्हटले नारदा तुला काय सांगू, कारण विभूती योगामध्ये सांगितले आहे 10व्या अध्यायामध्ये माझ्या विभूती कोणकोणत्या आहेत. तुला जर मी कुठे दिसलोच नाही जळी स्थळी काष्टी पाशाणी, तर मी माझ्या विभूती सांगितल्या. हा मार्गशीर्ष महिना आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुला 12 महिन्यात मी कुठे आढळलो नाही तर मार्गशीर्ष महिना हा माझा विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष महिन्यात माझी विभूती आहे. ह्या महिन्यात तू माझं दर्शन घेऊ शकतो, मी तुला दर्शन देऊ शकतो. म्हणले ठीक आहे, चला अजून कोणती विभूती आहे? म्हणे अक्षरानाम ओंकार. अक्षरात कोण आहे? बरं जाऊ द्या. अजून पुढे नद्यांमध्ये कोण आहेत? नद्यांमध्ये हो नदीमध्ये भागीरथी नदी मी आहे. बरं का? प्रत्येक ठिकाणी विभूती सांगितले. म्हणे वृक्षांमध्ये कोण आहेत? म्हणे वृक्षांमध्ये अश्वस्थ वृक्ष, हा अश्वस्थ मी आहे, म्हणजे माझा पिंपळ. इथे आहे जयाची दारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बोल रेडा बोले, अंगी ऐसे बोल रेडा बोले, अंगी ऐसे बोल रेडा बोले, अंगी ऐसे बोल. आसयाचे बोल सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बोल रेडा बोले, अंगी ऐसे बोल रेडा बोले, अंगी ऐसे बोल रेडा बोले. म्हणून वारकरी संतांच्या सिद्ध साधक भूमीवर बर का, घरी नाही. वारकरी संतांच्या सिद्ध साधना जिथे केली आहे त्याच्या दारामध्ये पिंपळ पाहिजे. आणि त्याला म्हटलं आहे जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ. आपलाही सोन्याचा पिंपळ तयार होतो आहे आणि तो पिंपळ बघा कसा बहरलाय. अरे पुढे पिंपळ मागे औदुंबर, पुढे पिंपळ मागे औदुंबर, मध्ये साधकांचा परिवार. पुढे पिंपळ मागे औदुंबर आणि मध्ये हा साधकांचा परिवार बसला आहे. बाबा नारद म्हणता देवा एवढं नका सांगू, फार झालं, किती बोलता? देव म्हटले मी अवांतर बोलत नाही, आवश्यक तेच बोलतो. आणि आवश्यक तेच बोलतो तोच संत, आवश्यक तेच बोलतो तोच देव, आणि अनावश्यक अनंत वाचाळ परती पर. अनंत वाचाळ भरती, अनंत वाचाळ भरती पर, अनंत वाचाळ भरती पर. त्या कैसा गोपाळ पावे हरी, कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे हरी. अनंत वाचाळ ही वाचाळता आहे. अरे हरिपाठात सांगितलंय, दररोज हरिपाठ म्हणतो महाराज. आम्ही निष्ठावंत जोग महाराज संस्थेचे, आणि मी तर माझं फार प्रेम आहे मामासाहेब दांडेकर, जोग महाराज, मारुती बुवा कोळेकर, लक्ष्मण बुवा इगतपुरीकर आणि दुंडा महाराज देगलूरकर हे माझे आराध्य दैवत आहे. सहज सांगतो हो. आणि देगलूरकरांची सुद्धा कीर्तनं लहानपणी सिन्नरला आम्ही ऐकलेली आहेत हो. आणि ही सगळी आराध्य दरम्यान वारकरी संप्रदायाचे अर्धोई आहे ते 5 महात्मे, हे 5 महात्मे हो.
आणि म्हणून ते म्हणतात माझे मामासाहेब कधीच वाचाळता करतो. मामासाहेबांचा आदर्श होता, मामासाहेब दांडेकरांचा, अवांतर नाही, फक्त योग्य तेच. याला म्हणतात साधू संत. मग देवा मला सांगा ना, तुम्ही कुठे आहे? भगवंताला विचारता कोण म्हणता? नारायण नारायण नारायण. हे नारायण वाले आले ना, सावध राहता बरं का. हे सीआयडी आहे, सीआयडी आहे. भविष्यात जर अजून आपल्या संस्कृतीची सत्ताधारी आली भविष्यात अजून, तर सीआयडी संस्थेचं नाव नारायण संस्था ठेवलं जाईल. विठ्ठल विठ्ठल सीआयडी संस्था इंग्रजांची आहे, हिचा आमचा काही संबंध नाही. 60 वर्ष झाली या देशामध्ये सगळे इंग्रजांची नावं, इंग्रजांचे कायदे. अरे आमचे कधी येतील? आमचे सीआयडी साक्षात नारद महाराज होते, नारायण. त्या संस्थेचं नाव सुद्धा भविष्यात बदललं जाईल. कालच आपल्या महाराष्ट्राच्या राजभवनाचं नाव बदललं गेलंय. कसलं राजभवन? इथे कोण राजे आहेत? इथे सगळे राजे आहेत. त्याचं नाव ठेवलं लोकभवन. विठ्ठल नारद म्हणता देवा पुढचं बोला ना. नारद म्हणता देवा पुढचं बोला. आणि नारदा खरं सांगू का, आता मी मूळ मुद्द्यावरच येतो. नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेनच मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे. भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे. भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे. काय सांगितलं देवाने? मी कुठे आहे सांगितलं? कुठे कुठे? ना मंदिरात, ना तीर्थात, ना कुठेच नाहीये मी. त्या माझ्या विभूती जाऊ द्या. इथे गायन चालू आहे ना, इथेच देव बसलेले आहेत. देव म्हणतात मी जिथे गायन चालू आहे तिथे मी लावणी मृदुंग श्रुती टाळ होत सेवू ब्रह्मरस आवडी, देव ब्रह्मरस आवडी, देव ब्रह्मरस आवडी. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, होळी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, होळी मृदंग श्रुती टाळ घोष. देव ब्रह्मरस आवडी रे, ब्रह्मरस आवडी रे, देव ब्रह्मरस आवडी रे. काय सांगितलं की सेवू ब्रह्मरस आवडीने मृदुंग श्रुती टाळ घोष. म्हणून महाराज मला म्हटले का, अरे माऊली मी येतो, मला काही नाही दिलं तरी चालेल, पण चिकन गुनिया सारखं भजन काही करू नका म्हणजे. विठ्ठल विठ्ठल म्हटलं महाराज तुम्ही तर चिकन गुनिया म्हटलं, आमचं त्याच्यापेक्षा वेगळं असतं. काय म्हणाल? पण ते आज आले, आज रंग भरला, रंगमंच सजला आणि माझी काय म्हणतात ना रंगदेवता प्रसन्न झाली. आणि नारद निघाले मृत्यूलोकात आले. मृत्यूलोकात आल्यानंतर अनेक आश्रम पाहिले, अनेक ऋषीमुनींचे आश्रम पाहिले, त्र्यंबकेश्वरला आले, अनेक आखाडे पाहिले, 10 आखाडे पाहिले, नाशिकला गेले, वैष्णवांचे आखाडे पाहिले पंचवटीत तपोवनात नारदांनी. आणि एका ठिकाणी गेले आणि ते ठिकाण होतं आणि अशा प्रकारचं अनुसया ऋषींचं स्थान होतं, माहूर अत्रि ऋषींचं स्थान. तिथे गेले, तिथे एक माता सेवा करत होती. नारदांनी पाहिलं ही माता कोण आहे, तेजस्वी आहे, साध्वी आहे, ही माता कोण आहे? ही माता सेवा करत असताना तिचे पती नव्हते. नारदांनी मध्ये जाऊन पाहिलं, माताजी भिक्षाम देही, नारायण नारायण नारायण. माताजी म्हटल्या कोण परपुरुष आला आहे आणि हा परपुरुष आलाय, माझे पती घरात नाही. मी जर खरंच पतिव्रता असेल तर उखळामध्ये माझ्या अनुसूया माता
साळी कुंडत होत्या. साळी काय कांडत होत्या है ना उखळामध्ये. उखळ हातात होता, नारद पाहताय. लक्षपूर्वक आहे का? उखळ हातात आहे, नारद पाहताय. एक स्त्री घरात आहे, पुरुष नाहीये. उखळ हातात आहे. अनुसूया माता म्हणता, मी जर खरंच पतिव्रता असेल आणि माझं पातिव्रत्य असेल देवा, हा उखळ वरच्या वर थांबून जाईल. पतिव्रता असेल तर साधी गोष्ट, थांबतो का उखळ कधी? किती बी पतिव्रता राह, थांबेल का? थांबेल नाही ना. अहो नादांनी ऐकलं तो उखळाचं ते उखळाचं मुसळ धरा. उखळाचं मुसळ ते वरच्या वर तरंगत राहिलो. नारद म्हटले, बाबा 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 बा, अशी माता मी काही पाहिली नाही बा. अशी माता मी काही पाहिली नाही जगात, विश्वात, तिन्ही लोकात. अशी पतिव्रताच पाहिली नाही मी तिन्ही लोकांमध्ये. नारदांनी त्यांना वंदन केलं अनुसूया मातेला. नारद लगबग निघाले. आता झाला कार्यक्रम सुरू. कोणता? जन्माचा. हा कोणता कार्यक्रम सुरू झाला? आता जन्माचा कार्यक्रम सुरू झाला. कारण नारद निघाले, कैलास लोकात गेले. कैलास लोकात तिन्ही बसलेल्या होत्या. कोण कोण? हो, लक्ष्मी, सावित्री, पार्वती, तिघ बसलेल्या होत्या कैलास लोकात. चर्चा चालू होते. नारद आले. नारायण नारायण नारायण. या या नारदा या, आज कुठे फेरा, कुठून कुठे आले? काही नाही, आमचं ते हेच उद्योग आहेत ना, इकडून जायचं तिकडे यायचं, काहीच एवढाच उद्योग आहे. फिरतच राहायचं. सहज आलो होतो, येता येता रस्त्यावरून आलो बरं का. हो, आणि मग त्या म्हटल्यावर काय आज कुठे फेरा होता? म्हणे आज मृत्यू लोकात गेलो. लक्ष्मी देवी, सावित्री देवी, पार्वती देवी आज मृत्यू लोकात गेलो. मृत्यू लोकात गेल्यानंतर मला तिथे आणि एक माता दिसली. आणि ती माता, तिचं एवढी सेवा आहे, एवढी पतिव्रता आहे की ती माता आणि त्या पतिव्रत्याच्या जोऱ्यावर तिच्यासारखी पतिव्रता तिन्ही लोकात नाहीये. कोणाला सांगितलं? लक्ष्मीला, पार्वतीला आणि सावित्रीला. आता बायांचं कसं माहितीये ना? माहितीये ना? स्त्रीची शत्रू आहे. त्या म्हटल्या, अहो नारदा असं काय केलं? अहो म्हणे तिने ते उखळातलं मुसळ वर धरलं आणि मी खरंच पतिव्रता असेल तर ते मुसळ खाली पडणार नाही. तिचं मुसळ वरच तरंगत राहिलं. हो, असं का? बरोबर. नारदा, आता तुम्हाला घाई असेल, निघा तुम्ही निघा. म्हणे हो निघतो मी. त्यांचं काम होऊन गेलं. काम होऊन गेलं. निघतो, मलाही घाई आहे म्हणे, मलाही घाई आहे, निघतो. आता लक्ष्मी गेली घरात. घेतलं मुसळ, घेतलं काय ते उखळ मुसळ आणि बसली. कोण? लक्ष्मी. मी जर खरीच पतिव्रता असेल तर हे मुसळ वरच तरंगेल. ते पडलं ना काही धाडकन. हो माय, आता कोणाला सांगू? बरोबर, आपल्यातच कोणी पाहिलं नाही. हो बरं आहे. तिकडे पार्वती गेली, तिने पाहिलं ते मुसळ उखळातलं मुसळ धरून पाहिलं. मी पतिव्रता असेल तर मुसळ पडणार नाही. मुसळ पडलं ना पार्वती. ओ माय, आता काय करू? आता काय करू? सावित्रीचं तेच झालं. तिघ एकत्र आल्या. म्हणले आपण एक काम करूया. ती कोण? ती मृत्यू लोकात कोण एवढी पतिव्रता आहे? आपण तर एवढ्या पतिव्रता आहे, आपल्याला काय चूक घडली? म्हणजे या पतिव्रताच होत्या बरं का, पंचकन्यांमधल्या आहेत या. पण सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता, सगळ्यात श्रेष्ठ पंचकन्या कोण होती? अनुसूया माता. हो. आणि त्या तिघी घरी गेल्या आणि आपल्या आता तुम्हाला सगळं माहिती आहे, व्यवहार आपले तेच धंदे चालतात. आला बुवा लक्ष्मी. म्हणत काय म्हणता? लक्ष्मीचे विष्णू आले. म्हणले का हो आले का? म्हणजे हो. म्हणजे काही आज पालन पोषणाचा जास्त लोड होता त्यामुळे मी उशीर झाला. काही नाही, ऐका मला. काय तुम्ही का रुसलेला आहे? तुमचा चेहरा का उतरलेला आहे? कोणताही पुरुष आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पत्नीला आणि केव्हाही आदरानेच बोलतो. जो पुरुष पत्नीला आदराने बोलतो, भले ती पत्नी कशी असो, तो पुरुष खराच आणि आचारवान पुरुष आहे. लक्षपूर्वक आहे. लक्षपूर्वक आहे. हो, खरं दाम्पत्य तेच आहे. रामकृष्ण परमहंस शारदा मातांना अहो करायचे. शारदा मातांना कधीच अरे तुम्ही केलं नाही रामकृष्ण परमहंसांनी. मग काय झालं? जालंधर महाराज आणि म्हणले ऐका, ती मृत्यू लोकात कोण आहे माहिती? अनुसूया. ती माझ्यापेक्षा पतिव्रता सुंदर पण आहे, पतिव्रता पण आहे. हे कसं होऊ शकतं? पहा बरं तुम्ही जाऊन, ती खरंच पतिव्रता आहे का? प्रयोग करून पहा. जर तुमच्याशी तिने लगट केली, तुमच्याशी बोलली तर ती पतिव्रता राहणार नाही. तुम्ही असं करा, तिचा पतिव्रते भंग करायला जा.
विष्णू म्हटले असं काय सांगते तूच मला परवानगी द्यायची वाईट काम करायला? म्हणले नाही, तिचं पातिवृत्य भंग मला करायचंय. तिकडे पार्वती मातेने शिवाला तेच सांगितलं, इकडे सावित्री मातेने ब्रह्माला तेच सांगितलं. तिन्ही देव एकत्र आले, चावडीवर बसले. त्याला चावडी म्हणतात ना गावात, काय म्हणतात, कोणता पार असतो तो बरं काय, महाराज बरोबर, कुच्चरवट्टा फार भारी असतो तो. कुच्चरवट्ट्यावर जाऊन बसा फक्त. मी एकदा सहज, मी तर जात नाही कुच्चरवट्ट्यावर, एकदा सहज बसलो, इथे काय चालतं या लोकांच्याकडे. तेव्हा ऐकलं, बापरे बापरे लय अवघड आहे, आपण जगात जगण्याच्या लायकीचे नाही बरं का. हो तिथे अरे काय तो सकाराम, त्या सकारामला पोरग झालं म्हणे. आपण त्याला झालं, तुला काय नाही, पण त्याला कधीच होतच नव्हतं ना. काय काय अर्थ आहे काय काही अर्थ आहे बोलण्यात? अरे तुम्ही देवाचं असो काय म्हणून सांगत होतो, काय सांगत होतो, तिन्ही देव बसले, शिव बसले, पार्वती, ते पण नाराज का हो म्हणे. शिवा तुम्ही का नाराज? अहो म्हटले आज पार्वती माता भांडली. कोणती मृत्यू लोकात कोण आहे ती? अनुसूया म्हणून आहे म्हणे, अति ऋषींची, ती पतिव्रता आहे बरं का. मग विष्णू म्हणे माझ्या घरात तीच भानगड आली म्हणे. हा चिकनगुनिया कुठून आला? मोठा संसर्गच आहे म्हणे. तुमच्या घरात तेच, माझ्याही घरात तेच, अरे सगळ्यांच्याच घरात तेच, घरोघर मातीच्या चुली, सगळ्यांच्या घरात तेच. फक्त कोणाला झाकलेलं, कोणाचं उघडं, दुसरं काहीच नाहीये बरं का, दुसरं काहीच नाही. चला मग ब्रह्माचे सावित्री पण तेच म्हटली, सगळे एकत्र आले म्हणे आपण असं करू भाऊ, घरामध्ये आता गोंधळ झालाय, आपण त्यांचं ऐकावंच लागेल. आणि ती कोण पतिव्रता आहे तिच्याकडे जाऊन पाहावं लागेल आणि तिचा पातिव्रत्य भंग आपल्याला करावा लागेल. चला आपण तिघे निघू. ब्रह्मा विष्णू महेश्वर निघाले. ब्रह्मा विष्णू महेश्वर निघाले. कुठून निघाले? कैलासातून, स्वर्गातून, आणि कुठून? ब्रह्मलोकातून, सत्यलोकातून निघाले. तिघ चालले असताना त्यांना वाटलं आता सगळे कामधंदे बंद. हो, विष्णू सृष्टी निर्मितीचं काम बंद केलं, ब्रह्मदेवाने, विष्णूने पालनाचं काम बंद केलं, शिवाने महादेवांनी संहाराचं काम बंद केलं. आणि हे जर काम बंद केलं तर ह्या ब्रह्मांडाचा स्फोट होणार आहे. त्यांना वाटलं आमच्याशिवाय, ते पण भलतेच अहंकारी होते, बायात बाया माणसं काही कमी नाही. हो काय सांगावं तुम्हाला, या एक पट्टचे दासपट आहे, ते काय कमी नाहीये. तुम्ही काय, ते तर बाहेर फिरतात, हे तर घरीच. हो ते तर बाहेर फिरतात. ते निघाले अहंकार की आम्हीच करतो, आमच्याशिवाय होणार नाही. आणि समोरून एक प्राणी आला. विष्णू भगवंत म्हणतायत शिवाला, का हो शिवा, याचा कधी संवार केलाय का तुम्ही? म्हणले नाही हो, हा प्राणीच वेगळा आहे. आणि विष्णूंना विचारतात ते, तुम्ही यांचं पालन पोषण नाही? आम्ही पालन पोषण नाही केलंय. हो. आणि मग ब्रह्मदेवाला विचारलं, असा प्राणी कधी जन्माला घातलाय का? म्हणे नाही. म्हणे हा कोण आहे? म्हणे हा कोण आहे? आणि तो प्राणी काय म्हणत होता? हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण. हे भजन चाललंय. हे दोघं तिघ देव गेले. म्हणले अहो, तुम्हाला कोणी जन्माला घातलं? हे मला जन्माला घालणारे आहेत सृष्टी निर्माता, पालन करणारा, सृष्टीचं पालन करणारा. अहो पण आम्ही तिघं तेच आहेत ना म्हणे, आम्हाला ओळखलं नाही का? तुम्हाला कशाला ओळखू म्हणे मी? काय म्हणता ते? तुम्हाला मी कशाला ओळखू? अहो म्हणे मी ब्रह्मा आहे, हा विष्णू आहे, हे महादेव आहे. आहो म्हणे असे ब्रह्मा विष्णू महादेव किती आहेत माहिती का तुम्हाला? म्हणे किती आहे? त्याच्याजवळ त्याच्या पाठीवर एक गाठोडं होतं. त्या प्राण्याच्या पाठीवर एक गाठोडं होतं. तो म्हटलं दाखवू का तुम्हाला? त्या गाठोड्यामध्ये ब्रह्मांड होते. काय होते? ब्रह्मांड. त्यातलं एक ब्रह्मांड काढलं त्या प्राण्याने बरं का महाराज, सिद्धांत बोध मध्ये. हो, ब्रह्मांड काढलं, ब्रह्मांड आपटलं, त्याच्यातून 3 ब्रह्मा विष्णू महेश्वर बाहेर पडले. आपण तर म्हटलं आपल्याशिवाय कोणीच नाही, हे तर ब्रह्मा विष्णू महेश्वर याच्यातून पडले. म्हणे असे 1000 ब्रह्मांड माझ्या त्या गाठोड्यात.
तुम्ही स्वतःला त्यांना अहंकार झाला होता. कोणाला? त्यांचा अहंकार आणि स्त्रियांचा काय मत्सर. माणसाचा अहंकार आणि स्त्रियांचा मत्सर याच्या नाशासाठी दत्ताचा जन्म झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आले ते मृत्यू लोकात आले, अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. जन्म व्हायची वेळ झाली आहे. डॉक्टर म्हणतो वेळ तर झाली आहे पण अजून थोडी वाट पाहावी लागेल. काही हरकत नाही, बघूया वाट काय करणार. सकाळपासून बऱ्याच वेदना होत आहे. ते ज्याचं त्यालाच माहित. काय पुढचे शब्द बोलत नाही मी. काय वेळेस ते कसं असतं हो, तर त्यामुळे ज्याचं त्यालाच माहिती असतं. वेळ झाली. अत्रि ऋषी नव्हते, हे तिघ गेले. भिक्षाम देही अवधूत चिंतन गुरुदेव दत्त आदेश अलक निरंजन. 3 घोष केले. अनुसया माता बाहेर. 3 साधू आले. साधूचा वेश धारण केला. साधू आले. वा वा, साधूंची तर सेवा व्हायला पाहिजे. अतिथी आले दुपारच्या वेळी. माध्यान्हाला करवीर भिक्षेला जातो, माहुर निद्रेला वरितो, काशी क्षेत्री स्नान करीतो. काय दत्त आहे? करवीर भिक्षेला जातो माध्यान्हाला, माहुर निद्रेला वरितो आणि काशी क्षेत्री स्नान करतो. त्रिकाळ एका ठिकाणी. आपलं एकच बाथरूम, मरेपर्यंत तेच बाथरूम आहे. म्हणजे मेल्यावर बी आपल्या 2 पिढ्यांचं तेच बाथरूम आहे. काही बदलत नाही. यांचं ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड यांचं विश्व आहे. आणि अशा प्रकारे अनुसया माता म्हटल्या, या देवा आपलं स्वागत असो. आसन घातलं. संत आले ना, देव आले ना, त्यांना आसन घालावे, त्यांची पूजा करावी. संत देव आले त्यांना आसन घाली संतांची आसने, घाली संतांची आसने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, काजरार्धनी गाणे, काजरार्धनी गाणे. दांडी मांडी परते टाकी, दांडी मांडी परते टाकी. दांडी मांडी परते टाकी, दांडी मांडी परते टाकी. वा हो. घाली संताची आसने. हो, संतांना आसने घालावी, पूजा करावी. इच्छेने ते पूर्ण होत. आपण तर काय आता जाऊ, तो विषय घेत नाही, कारण वेळ नाही आपल्याजवळ. विषय घेत नाही. हो हो. अरे देव सारावे परते, संत पूजावे आरते. आपण संतांना पूजत नाही, देवांना धुवून 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 घासून घासून बारीक झाले. त्यांना डाग पडले. त्यांना काय लागली? ते काय लागतं त्याला? माशी लागली. पण देवाला धुणं काही सोडत नाही. संतांना विचारणं काही बंद करत, संतांना न विचारणं काही बंद करत नाही. माशी लागेलच ना. संतांना न विचारलं तर माशीच लागेल महाराज, है की नाही? माशी कशाला लागेल? नाही करायला लागेल का? अरे संतांना विचारा, माशी कधीच लागणार नाही. जा घ्या अनुभव. मोठमोठे महात्मे होते. असो, चला काय झालं? ते आले आणि त्यांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर ते म्हटले, माताजी आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. इच्छा भोजन? हो चालेल, पण माझे पती घरात नाहीत. ते माध्यान्ह स्नानाला गेले. आम्हाला माहित नाही तुमचे पती घरात असो नसो, आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. माताजी मध्ये गेल्या. अनुसया माता मध्ये गेल्या. हातात कमंडलू घेतलं, जल घेतलं, कलश घेतला, पाणी टाकलं त्यात. स्वयंपाक अन्नपूर्णा माता होत्या साक्षात. फक्त मनात आलं की स्वयंपाक तयार व्हायचा. आता स्वयंपाक केला तरी होत नाही. विठ्ठल विठ्ठल एकाकडे गेलो, म्हणजे चहा ठेवतो. म्हटलं चला चहा ठेवता 5 मिनिटं.
5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं, चहा होईच ना हो. काय करावं, कोणता चहा असेल मारो. बरं अर्धा तास झाला, मी म्हटलं ओ ताई बाहेर या. मी काय मारा, अहो म्हटलं चहा ठेवताय की चहा शिजवताय तुम्ही? अहो अर्धा तास झाला, मालकाने सांगितलं चहा ठेवा. चहा ठेवायला सुगरण कशी असते, मागितलं की 5 मिनिटात तयार. तिला म्हणता पतिव्रता, तिला म्हणता सुगरण. विठ्ठला हो, दत्ताचा चालू आहे, पुढे सांगेल त्याचं महत्व काय. स्त्री कशी असते, पतिव्रता धर्म काय, गुरुचरित्रात पतिव्रता धर्म चांगलाय. गुरुचरित्रामध्ये परान्न भोजन सहित आहाराचे नियम सांगितले. गुरुचरित्रामध्ये आपण गुरुची सेवा कशी करावी हे सांगितलंय. माझी गुरुचरित्र आहे आणि ते बरंच आहे, पण जन्म करायचा वेळ झाली, डॉक्टर घाई करताय. ऑपरेशन थिएटर मध्ये नेलेलं आहे. ऑपरेशन थिएटर मध्ये लाल लाईट लागलेला आहे. बाहेर तो बापाचा बाप, सगळ्यांचा बाप बसलेला आहे. तो म्हणतो आता हिला काय होईल माहित नाही मला. आता तो बी काही कमी प्रतापी नव्हता. तो बी काही कमी प्रतापी नव्हता. आमची प्रताप फक्त एकाचेच, ती बी मोठा अवघडून गेला. आता ते बी मोठा अवघडून गेला, एकाचेच प्रताप बर का. हो हो, तो प्रतापी होता, जगाचा बाप होता, तो विश्वनियंता होता. काय करा, अनुसया माता म्हटल्या इच्छा भोजन देते. भोजन तयार केले, ताट वाढले. माताजी इच्छा भोजन पाहिजे म्हणते, देते ना, इच्छा भोजनच देते ना. ना इच्छा भोजन म्हणजे काय, तुम्ही विवस्त्र होऊन इच्छा भोजन द्या आम्हाला. तुम्ही विवस्त्र होऊन अंगावर वस्त्र ठेवू नका आणि आम्हाला भोजन द्या. पाय ब्रह्मा विष्णू महेश्वर. बरं का, म्हणून आपण तसे आपण म्हणतो ना का फरक पडत नाही. फरक कसा पडेल, फरक पडणारच नाही ना. हो, गुरु तसे नाही, पण देव मोठे अवघड आहेत बरं का. हो, मग विवस्त्र काय करा, माध्यान्नाची वेळ आहे. जर विवस्त्र भोजन केलं, इच्छा भोजन न दिलं, पतिव्रता भंग होऊ शकतो. आणि विवस्त्र भोजन केलं, पती शिवाय विवस्त्र झाली, भोजन दिलं तरी पतिव्रता भंग होऊ शकतो. धर्म संकट उभं राहिलं माते मागे. जी बुद्धिवान माता आहे, बुद्धीचा वापर करते, ती बरोबर त्या प्रसंगी योग्य तो निर्णय घेते. आता काय करा, आत गेले, कमंडलू घेतलं, वस्त्र काढले, पती देवांचं नाव स्मरण केलं आणि सगळ्यांना पाकळ्या वाटा, फुलं वाटा, पाकळ्या वाटा. तिकडे अत्रि ऋषी स्नान करतायत गंगेवर. स्नान चालूय माझ्या अत्रि ऋषींच. गंगेश्च यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी कुरु. गंगा यमुना सरस्वती सगळ्या नद्यांची नावं घेतली. स्नान करतायत माझे अत्रि ऋषी. माध्यान्हाचं स्नान, प्रातःकाळचं स्नान, संध्याकाळचं स्नान, परान्न काळाचं स्नान आणि संध्याकाळनंतर स्नान बंद. प्रातःकाळपर्यंत स्नान करायचं नाही. आपलं तर विचारूच नका. संध्याकाळनंतर स्नान करू नये, संध्याकाळनंतर प्रेत दहन करू नये. प्रातःकाल झाल्यावर प्रेत दहन करावं, प्रातःकाल झाल्यावर स्नान करावं. शास्त्राचे नियम आहेत, शास्त्राचार सांगितलाय ग्रंथांमध्ये. भगवद्गीतेत स्वतः भगवंत सांगताय, गीता समजेल तेव्हा ना, नुसती म्हणता येते पण समजेल केव्हा. हो, समजेल केव्हा. नुसते ग्रंथ प्रचार प्रसार केला, वाटले गेले, उच्चार चालू आहेत, पण समजेल केव्हा. हो, गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव कैसा करे. गुरुविना अनुभव कैसा कळे. हरिपाठ बोलतो ना आपण. तपे विना दैवत दिद्या विना प्राप्त, दैवत दिद्या विना प्राप्त, ते विना दैवत दिद्या विना प्राप्त, दैवत दिद्या विना प्राप्त. गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुविना अनुभव कैसा. ऐका चला, तिकडे त्यांचं स्नान चालू आहे. मी त्यांचं स्नान का वाढवलं, तर पाकळ्या वाटत होते म्हणून स्नान वाढवलं. काय करतात आहे की नाही. पाकळ्या वाटल्या गेल्या, सगळ्यांच्या हातात फुलं आले, अक्षरा आल्या. आता दत्ताचा जन्म 2 मिनिटात होणार आहे. हो, अत्रि आणि अनुसया माता त्या तिघ ब्रह्मा विष्णू रूप साधूंना अन्न आणि इच्छा भोजन देण्यासाठी अन्न वाढायला आल्या. आणि वाढल्यानंतर वाढण्याआधी त्यांनी काय केलं, हातातलं जल होतं, त्या हातातलं गेल पतिदेवाचं स्मरण केलं. पतिदेवांचं स्मरण करून आणि तिघा त्या साधूंवर शिंपडलं, प्रोक्षण केलं. त्याला काय म्हणतात,
प्रोक्षण केलं. जसं जल शिपडलं आणि तसं तिन्ही देव झाली बाळे, तिन्ही देव झाली बाळे, तिन्ही देव झाली बाळे. तिन्ही देव झाली बाळे. महाराज श्री गुरुदेव दत्त. दत्ताचा जन्म झाला की ही देव ब्रह्मा विष्णू महेश्वर बाळ होऊन गेले आणि बाळ झाल्यानंतर अनुसया माता पाहू लागल्या हा काय चमत्कार झाला. त्यांना कळेना, त्यांच्या शक्तीची त्यांना जाणीव होती. आपल्या सर्वांमध्ये शक्ती आहे, आपल्यात एवढी शक्ती आहे की देवा जवळ जी शक्ती आहे ती आपल्या जवळ आहे. फक्त आपण विकार वासनांमध्ये वाईट विचारांमध्ये षड्रिपूमध्ये आहोत. त्यामुळे त्या शक्तीचा सुप्त गुणाचा काय होतो हे होत नाही, विकास होत नाही. आणि विकार वासनांमुळे संसार प्रपंचामुळे आपली ती शक्ती नाहीशी होते. आणि त्या शक्तीचा त्यांना तेवढ्यात आणि कोण आले आणि अत्रि ऋषी आले. त्यांनी पाहिलं आपली पत्नी विवस्त्र आहे, समोर 3 बाळं पडलेली आहेत. ते म्हणता माताजी हे काय? म्हणले स्वामीजी मला काहीच माहित नाही, मला काहीच माहित नाहीये. आणि तेवढ्यात स्वर निघाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. विष्णू आणि महेश्वर समोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. मला माय होनी पुढे वासरू पाहे वळून काय माय होनी पुढे वासरू पाहे वळून. श्रीकांताचे श्वानरूपी सामोरी बसले. दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. दत्तात्रयांचा जन्म झाला. 5 मिनिटं जन्म झाल्या सरशी, 15 मिनिटं जन्माला उशीर झाला, नाईलाज आहे. 5 मिनिटं जन्म झाल्या सरशी सर्वांनी भजन म्हणायचंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रेय महाराज की जय. सचिंतन श्री गुरुदेव दत्त. माय बापो, अशा प्रकारे दत्ताचा जन्म झाला. वेळेअभावी आणि दत्त जन्माचा वेळ झाल्यामुळे आपण अभंगाकडे वळलो नाही. 5 मिनिटासाठी आपण अभंगाकडे वळूया. त्याच्या आधी थोडस भजन. गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल
कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार बाप हो, दत्ताचा जन्म झाला, दत्ताचा जन्म झाला, हृदय भरून येतं. तिच्या दत्त भक्तीसाठी आपण सर्व आणि साधक, आपण सगळे वारकरी, आपण सगळे ज्या देवाच्या भेटीसाठी आणि तो भेटावा म्हणून आपण प्रयत्न करतो. अरे तो राम हृदयात प्रगट होतो, तो दत्त सगुण रूपात समोर प्रगट होतो. राम सगुण रूपात पाहिला की नाही मला माहित नाही, पण दत्त सगुण रूपात माझ्या एकनाथ महाराजांना देवगिरी किल्ल्यावर साक्षात जनार्दन स्वामींच्या समवेत असताना, जिथे दत्ताची गुफा आहे देवगिरी किल्ल्यावर, तिथे नाथांना माझ्या नाथांना साक्षात सगुण रूपात दुपारी माध्यान्हाला दत्त भेटले होते. असं माझं हे दैवत आहे, साक्षात दर्शन देणारं दैवत आहे. पण त्याच्यासाठी भाव कसा पाहिजे? माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या या वारकऱ्यांसारखा, या विद्यार्थ्यांसारखा पाहिजे. हो, हा असा भाव पाहिजे. कोणता भाव पाहिजे? कै मी उद्धार पावेन, उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा तुम्ही सांगा हा आपला भाव पाहिजे. बाप हो, देव एवढा सोपा नाही हो, पण फार सोपा आहे बरं का. एवढा सोपा नाहीये, पण फार सोपा आहे. तुमचा भाव जर भोळा असेल, तुमची भक्ती जर शुद्ध असेल, कर्मकांड नसलं तरी चालेल, पूजा नाही आली तरी चालेल, भजन नाही आलं तरी चालेल, शुद्ध भाव जर असेल, हो, भावे विन भक्ती भक्ती विना भक्ती 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 विना भावे विना भक्ती भक्ती विना भक्ती 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 विना भावे विना शक्ती बोलो नाही, शक्ती बोलो नाही, भावे विना शक्ती बोलो नाही. आणि जर भाव असेल ना, आपली तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. माझा दत्त यायला पाहिजे. तुकोबारायांना दत्त भेटला, नाथांना भेटला, ज्ञानोबारायांना पांचाळेश्वराला दत्त भेटला, ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय दत्ताचं. मला वेळ नाहीये, कारण माझी सारखे कार्यक्रम चालू आहेत आणि आता तेवढा मी जास्त म्हातारा नाहीये, फक्त 35 वर्ष वय आहे माझं. किती वय आहे? 35. तुम्ही मला कसं काय?
अहो आपलं किती आयुष्य आहे? 100 वर्ष. हम्म. किती आहे 100. महाराज? 100 आहे नक्की ना? हम्म. 100 वर्षाची गणना प्रमाण नाही. नको. कारण माझ्या पोटात का कोण नाही विचारलं नाही. बरं काय बरं जाऊ दे, पुढचं नाही बोलत. कारण मला विनोद करणं आवडत नाही, मला गोष्टी सांगणं आवडत नाही, दृष्टांत सिद्धांत तेवढ्या पुरते देणं आवडतं. खरा कीर्तनकार जो असतो तो कोणत्याही प्रकारचा विनोद करत नाही. खरा कीर्तनकार असतो तो आवश्यक तेवढा तात्पुरता विनोद करतो. खरा कीर्तनकार असतो तो कधीच संसारात प्रपंचात समाजकारणावर बोलत नाही. खरा कीर्तनकार असतो तो फक्त वारकरी संप्रदाय, गीता, भागवत आणि रामायण आणि याच्यावरच बोलतो. याला म्हणतात खरा कीर्तनकार. विठ्ठल कोणाच्या लक्षात आहे? भाव नाही. हो हो चला विठ्ठल विठ्ठल हो, हा भाव निर्माण व्हायला पाहिजे, तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. ही जर नाही झाली ना, मी सांगितलं ना काय शब्द वापरला, लक्षपूर्वक ऐका. खूप अवघड आहे, सोपा नाही. पण सोपा खूप आहे तेवढा अवघड नाही. कळतंय का काही? या एकांतात विचारून विचारून भेटा. एकांतात मी सांगेल तुम्हाला कसं मनात भाव का निर्माण व्हावा. येतील गुरुराजे पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराजे पाहण्यासी निर्मळ मंदिर येतील गुरुराजे निर्मळ माझे. येतील गुरुराजे देवाहिनमी भावाची तिकडे नका केव्हाही गायक वादकानं महाजाकडे पाहावं. कारण यांच्यात गुटू गुटू महाजांना दिसल्यानंतर आणि मला तो ते कसा दिसला डोळे लावल्यानंतर. देव कसा दिसतो? डोळे लावल्यावर. उघडे डोळे ठेवून दिसतो तो देव नाही. चैतन्याचा गाभा पांडुरंग गाभा आहे तो चैतन्याचा. चैतन्याचा गाभा दिसला का हो? बरं जाऊ द्या, चंदनाचा गाभा दिसला का हो? चंदन खूप दिसत, गाभा दिसतो महाराज. अहो सगळे चंदन आहेत पण एका बी गाभा नाहीये. विठ्ठल चंदनाचा गाभा पूर्ण चंदन ज्यावेळेस. बरं जाऊ द्या, डोंगरातला हिरा कधी दिसला का हो? अहो डोंगर नाही आहेत, एकही डोंगरात हिरा नाहीये. आणि ज्या डोंगरात हिरा असतो तो डोंगर आपल्याला खोदताच येत नाही. विठ्ठल मी एकाला असं सांगितलं, प्रत्येक डोंगरात हिरा असतो. आता किती टेकड्या आहेत, किती डोंगर आहेत, ही सह्याद्रीची रांग आहे. या प्रत्येक डोंगरामध्ये एक हिरा आहे. एक म्हणे असं का? मग मी डोंगरच खोदतो म्हणे. डोंगरच खोदतो म्हणे, हिरा कसा मिळेल पाहतोच म्हणे. डोंगर आता खोदू शकतो का हा? बरं मग त्याच्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी रीत आहे. मंथुनी नवनीता कैसे गिरानाता. मंथुनी नवनीता कैसे गिरानाता. मंथुनी नवनीता कैसे गिरानाता. मंथुनी नवनीता कैसे गिरानाता. वाया यर्थ कथा साठी मार्ग. वाया यर्थ कथा साठी मार्ग. वाया यर्थ कथा साठी मार्ग. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. त्याच्यासाठी रीत पद्धत बोलायला खूप आहे. बोलत नाही कारण किती बोललं पाणी घुसळून काही लोणी निघणार. जिथे वाचा बंद होते, जिथे वैखरी बंद होते, जिथे शब्द बंद होतात
जिथे इंद्रिय स्थिर होतात तिथेच देव दिसतो. जोपर्यंत वाचा चालू आहे, जोपर्यंत वैखरी चालू आहे, तोपर्यंत देव दिसणार नाही. ते जिथे संपतात त्याच्या पुढे देव दिसतो. परे होणे परते घर, परते घर, परे होणे परते घर, होणे परते घर, तेथे राहो निरंतर, 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 तेथे राहो निरंतर. तर डोळ्याने तुकोबारायांना तुकोबारायांनी डोळे लावले, कारण हे चर्मचक्षु आहेत. या चर्मचक्षुने जे जे दिसतं, ह्या चर्मचक्षुने जे जे दिसतं ते सगळं नाशवंत आहे. काय आहे? सूर्यचंद्र तारे सुद्धा नाशवंत आहे. सूर्यचंद्र तारे सुद्धा नाशवंत आहेत. हा. येरते माईचे दुःखाती जनिते, हो, नाशवंत. हो. नाही ना, दुःख नाही, नाशवंत. म्हणजे हे सूर्यचंद्र डोळ्याला दिसणार सांगतो. आहे कैसा नाश अविनाशाची पाहे, कैसा नाश विनाशाची पाहे, कैसा नाश विनाशाची पाहे. वाराणसी तीर्थ चेतनास आहे, अविनाशाची पाहे कैसा नाश, अविनाशाची पाहे कैसा नाश, अविनाशाची पाहे कैसा नाश. अविनाशाची पाहे कैसा नाश, अविनाशाची पाहे कैसा नाश, अविनाशाची पाहे कैसा नाश. ऐका, महाराज कसं असतं माहिती का? महाराज कसं असतं, नाथांचा हरिपाठ, नाथांच्या हरिपाठाला आपण काहीच शंकाच घेऊ शकत नाही. कारण वाराणसी तीर्थ या ब्रह्मांडातली, या भूलोकातली, या ब्रह्मांडातली पहिली नगरी जर कोणती असेल तर वाराणसी आहे. या ब्रह्मांडातली शिवमहापुराण पहिली नगरी कोणती असेल? कोणती? इथे काहीच नव्हतं. जेव्हा नव्हते काहीच, कानोबा तेरे ते तेरे पहिले कोठेच नव्हते काही, सगळे सुरे नाही, अवघे सुरेच होते पायी, कानोबा तेरे ते, कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे. तेथे एक ढालगज निर्माण झालं. काय झालं? तेथे एक ढालगज निर्माण झालं. हो, आणि अविनाश तीर्थ कोणतं? वाराणसी. लक्षपूर्वक, वाराणसी पहिली पृथ्वीवरची पहिली नगरी आहे. पहिली नगरी वाराणसी. त्याला काशी म्हणतात, त्यालाच आनंदवन म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? आनंदवन म्हणतात. ज्या आनंदाचा आपण लाभ घेतो ना, हो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ती वाराणसी आनंदवन आहे. त्याला दुसरं नाव काय आहे? अविमुक्त क्षेत्र. काय आहे? अविमुक्त क्षेत्र. वाराणसी मध्ये जा, त्या वाराणसी तीर्थामध्ये चोही जाईल. कारण तिथला चोपदार, तिचा रक्षक कोण आहे? भैरवनाथ आहे. कोण आहे? भैरवनाथ. आणि काशीचा मालक कोण आहे? विश्वनाथ आहे. विश्वनाथ आणि भैरवनाथ अविमुक्त नगरी आहे. आणि त्या अविमुक्त नगरीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला मोक्ष तत्काळ मिळतो. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी डोळे बंद केले. ते म्हटले, लईच पाहिलं सुंदर ते ध्यान. डोळे पाहून, डोळे उघडे ठेवून पाहिलं. उभं विटेवर मी दिसलं. हो हो. आणि तुळशी हार पण गळ्यात दिसले. दिसताय ना तुम्हाला? तुळशी हार गळा, गोपीचंद आणि करकटेवरी पण दिसले. डोळ्यांनी खूप पाहिलं. ही प्रारंभाची अवस्था माझ्या तुकोबांची बरं का. त्याच्यात दोष नाही बरं का. प्रत्येकाची अवस्था तीच आहे बरं का. लक्षपूर्वक ऐका.
आपण मंदिरात जातो, हनुमंताचं दर्शन होतो, आपली तीच अवस्था आहे. आपण रामाचं दर्शन होतो, तीच अवस्था आहे आपली. प्रत्येक जीवन त्याच अवस्थेतून जातो. जेव्हा पुढची अवस्था निर्माण होते, तुकोबांनी डोळे लावले आणि आणि स्मरण केलं दत्ताचं. तुकोबारायांना पहिल्या चरणात कसा दिसला दत्त त्याचं वर्णन. तीन शिरे सहा हात, 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 माझे दंडवत, तया माझे दंडवत, आपली जोडी पुढे स्वान, आपली जोडी पुढे स्वान, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, आपली जोडी पुढे स्वान, आपली जोडी पुढे स्वान, तीन शिरे म्हणजे त्रिगुण. अजून एक तीन म्हणजे तीनाचा खूप काही संबंध आहे, पण आपण त्रिगुण सांगूया. तीन शिरे सहा हात, सहा हात म्हणजे सहा शास्त्र किंवा सहा शास्त्र, सहा हातांमध्ये असलेले शस्त्र. शास्त्र गप्पा मोरण्यापुरत आहे. शास्त्राचे गप्पा मारणारे नन्य भट असतात, पण शास्त्रासह शस्त्राचे गप्पा मारणारे माझे राम होते. शास्त्रासह शस्त्राचे गप्पा मारणारे माझे कृष्ण होते. शास्त्रासह शस्त्राच्या गप्पा मारणारे माझे महादेव होते. आम्ही नुसतं शास्त्र सांगतो आणि काही आलं तर काय म्हणता पुढचा शब्द नाही बोल. शास्त्र सांगणाऱ्याची गरज नाही, आपल्याला शस्त्राची गरज झाली आहे. फार कठीण काळ आलेला आहे. जर आता सावध नाही झालो तर फार अवघड होणार आहे. मग ते तीनच सहा हातांमध्ये सहा शस्त्र आहे. शंख चक्र गदा हाती, हो, नंतर ते वर्णनच केलं आहे. हो हो, काय म्हणता ना, काशाय वस्त्रम करदंड धारिणम कमंडलू शंख चक्रेन गदा पद्मम करम. अशा प्रकारचं ते कमंडलू आहेत, माळा आहे, त्रिशूळ आहे, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, हे सगळे. आणि मग सहा शस्त्र किंवा सहा शास्त्र. हे दोघं शस्त्र आणि शास्त्र ज्याच्या जवळ आहेत तोच खरा धर्माचा कोण आहे, धर्मवीर आहे. तोच धर्मवीर आहे. बाकी हे सगळं खोट आहे, खोट आहे. मग तुकोबाराय म्हणतात की त्यांना मी दंडवत केला, ज्याच्याजवळ शास्त्र पण आहे, शस्त्र पण आहे. सगळ्या जगताचं मूळ दैवत दत्तात्रेय आहे. सगळ्यांचं मूळ दैवत दत्तात्रेय आहे. आणि मग ते कसं आहे, काहीच नाही, साधं आहे त्याच्याजवळ. हे काहीच नाही, उपरणं नाही, फेटा नाही, धोतर नाही, शर्ट नाही, काहीच नाही. न शिवलेले कपडे घालतो ना तो देव असतो. माझ्या कृष्णाने गोकुळामध्ये आणि काय म्हणतात नंदगावामध्ये शिवलेले कपडे कधीच घातले नाही, त्याला म्हणतात देव. शिवलेले कपडे कधीच घातले नाही. हो, आणि मग दत्ताने सुद्धा शिवलेले कपडे कधी घातले नाही. दत्तांच्या काय काखेमध्ये झोळी आहे, पुढे श्वान आहे, नित्य जाणवी दुसरं काखे जोडी झाली तसं. काखे जोडी पुढे शान, काखे जोडी पुढे शान, काखे जोडी पुढे श्वान, काखे जोडी पुढे श्वान. नित्य गान नित्य स्नान, नित्य गान नित्य स्नान, काखे जोडी पुढे शान, काखे जोडी पुढे शान. नित्य गान विशेषान, नित्य गान विशेषान, काखे जोडी पुढे स्वान, काखे जोडी पुढे स्वान. काठी होईल, परंतु हो त्यांच्या पायात काय आहेत, खडावा आहेत. त्या खडावांचा आवाज येतो. दत्त आल्यानंतर खडावांचा आवाज येतो. जे अनाहत नाद आहेत ना, त्या सप्त नादांमध्ये खडावांचा आवाज एक आहे.
सरस्वतीच्या स्वरांचा आवाज एक आहे, गंधर्वाचा आवाज एक आहे, नंतर ओंकाराचा आवाज एक आहे, सप्तनाद आहेत अनाहत नादाचे. जेव्हा साधक जेव्हा आणि आपल्या मायबापाला सांगतो, जो साधकाचा मायबाप असतो, त्या साधकाने त्या मायबापाला शरण गेलं, साधकाने मायबापाला शरण जावं. जन्म घालणाऱ्या नाही, जन्म घालणारे काहीच तसे म्हणजे पाहायला गेलं मोक्षासाठी उपयोगाचे नाही. साधकाने मायबापाला शरण जावं आणि शरण गेलं की असे गुरु भेटले पाहिजे जे आमचे ज्ञानोबाराय होते. साधकाचा माय बाप दर्शन हरिताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशन हरिताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हरिताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. माय बाप दरुशन हरिताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. आता मायबाप त्याला जर शरण गेलो बाबा, हो तर मग ते खडावांचा अनहत नादाचा आवाज येतो, अनुसंधान प्राप्त होतं, अनुग्रह प्राप्त व्हायला पाहिजे. आपण म्हणतो की ज्ञानोबारायांचा अनुग्रह प्राप्त झाले, मी कळा कुसरी काहीच न नेणे, तुमचा अनुग्रह लादलो. अनुग्रह लादल्या, अनुग्रह मिळाला रे खरंच का नाही मिळाला, का नुसता तुमचा अनुग्रह लादलो. अनुग्रह कुठे आहे? अनुग्रह मिळाला पाहिजे. अनुग्रहाने अनुसंधान मिळतं, अनुसंधाने आनंद प्राप्त होतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की त्या दत्ताच्या हातामध्ये काय होतं? तिसरं चरण शंखचक्र गदा हाती शंखचक्र गदा हाती शंखचक्र गदा हाती शंखचक्र गदा हाती. पायी खडा वागर गती पायी खडा वागर गती काठी जोडी पुढे वाण काठी जोडी पुढे पान पायी खडा वागर जयते पायी खडा वागर जयते काठी धोळी पुढे शान काठी धोळी पुढे शान. शंखचक्र गदा हाती पायी खडावा गरजती. हो, हे दत्ताचं स्वरूप आहे. हे मंजूळ नाद येतात, अतिशय कल्याणदायी सुंदर स्वर येतात. जिथे मंजूळ स्वर येतात, जिथे मंजूळ आवाज येतो, समजायचं इथे देवत्व आहे. आणि जिथे क्रूर अक्रूर आणि असुर शब्द येतात, असुर शब्द येतात, समजायचं इथे देव नाहीये. लक्षपूर्वक आहे. तुकोबारा हे करता 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 आणि त्यांना तो दत्त दिसू लागला. तर दत्ताचं स्वरूप कसं होतं? त्या दत्ताच्या जो डोक्यावर जटाभार होता, जटा त्यांनी धारण केलेल्या होत्या. हो, एकमेव देव आहे हा, याच्या डोक्यावर जटा आहे. माथा सोबे जटा भार माथा सोबे जटा भार माता शोभे जटाभार भार माता शोभे जटाभार भार विभूते सुंदरम अंगे विभूते सुंदरम अंगे विभूते सुंदर काठ धोळी पुढे शान काठ धोळी पुढे शान. अंगी विभूती सुंदर अंगी विभूती सुंदर काके डोळी पुढे ज्वान काके डोळी पुढे ज्वान. माथा शोभे
जटाभार अंगी विभूती सुंदर सुंदर. हो ना, हो ना. हे दत्त दैवत जे आहे ना, लक्षपूर्वक ऐका महाराज. सगळ्या अधिकारी मंडळी आहेत, सगळे ज्ञानवान मंडळी आहेत. तुमच्या पुढे मी पामर आहे, पण लक्षपूर्वक ऐका. हे दत्त दैवत आहे ना, जसं आदिनाथ गुरु सकल सिद्धांत, तसं हे दत्त दैवत वारकरी संप्रदायाचं मूळ दैवत आहे. पण ते सांगितलं जात नाही किंवा माहित नाही किंवा शिकवलं जात नाही, दोष कोणाचाच नाही. ज्ञानोपाराय आणि ज्ञानोपारायांच्या नवे नवे पृष्ठ भगवंत म्हणजे पांडुरंग, पांडुरंगाच्या पूर्वजांनी, कृष्णाच्या पूर्वजांनी यदुराजाला गुरु केलं होतं. आणि यदुराजा हे दत्त अवधूताचे शिष्य होते. अवधूतापासून यदुराज, यदुराजापासून कृष्ण भगवंत पांडुरंग, आणि पांडुरंगांपासून आपला वारकरी संप्रदाय. एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांचे गुरु आणि जनार्दन स्वामी दत्त संप्रदाय. सगळं दत्त तुकोबाराय दत्त दत्ताचे अभंग तयार केले. सर्व सर्व संतांचं मूळ दत्त आहे. आणि असे दत्त महाराज सर्वांचं दैवत आहे. आणि ते दैवत, त्या दैवतासाठी आपण तुकोबाराय सांगता बाबा हो की या दैवताची सेवा करा. हे जगतातलं कलियुगामध्ये जर भक्ती करायची असेल तर दत्ताची भक्ती करा. दत्त हे तात्काळ नावच त्याचं दत्त आहे, नावच त्याचं स्मरण करताच धावून येतो. बरेच संतांची उदाहरणं मला देत आहे. नुसतं दत्ताचं स्मरण केलं ना तरी धावत येतो असा देव एक पण नाहीये. एक पण वेळ नाही आपल्याजवळ मला सांगायला, मी नंतर सांगेल. परंतु असं ते दैवत आणि त्या दैवताचं भजन, त्याचं चिंतन करण्याआधी आपण थोडं प्रेमाने भजन करूया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, ज्ञान सखया, निवृत्ती राया, माझ्या निवृत्तीनाथांच्या बरोबर आपण आहोत. ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, जय जय सोपानुकाबाई ज्ञान सखया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया, 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 आदिवासी ज्ञानोबा बोले निवृत्ती राया, आदिवासी ज्ञानोबा बोले निवृत्ती राया, सोनवासी काका बोले निवृत्ती राया, सोनवासी काका बोले निवृत्ती राया, आदिशक्ती मुक्ताई 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 बोले निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुकाबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुकाबाई ज्ञान सखया. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालं ना माझ्या नाथांच्या दरबारात आलो ना. बघा नाशिककरांनो, सगळ्या वारकऱ्यांनो, तमाम महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या मंडळी हो, सगळ्यांनी निवृत्तीनाथांच्या भजनाशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. आद्य वारकरी संप्रदायाचे आद्य जर कोण असतील, निवृत्तीराय आदिनाथ आहेत, पण शरीर रूपाने आदिनाथ एकाला एक, एकाला एक, एकाला एक, आणि निवृत्तीनाथानंतर अनेकांना अशा प्रकारे की नाही ज्ञानदेवासार शोधवले. निवृत्तीनाथांचे आवडते भक्त कोण कोण, आवडते शिष्य कोण, आवडते शिष्य बना, आवडते शिष्य बना, नुसते शिष्य नका बनू.
त्याला सत्शिष्य म्हणतात. काय म्हणतात? त्याला सत्शिष्य म्हणतात. की समर्पण अर्पण करून देईल असा शिष्य म्हणा. असे माझे ज्ञानोबा निवृत्तीरायांचे आवडते शिष्य. मग त्यांचं भजन नको का व्हायला? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम भैरवी तुका म्हणली. तुका म्हणे तुका म्हणे